मोहम्मद गजनी हा मंदिर लुटत होता हे इतिहासामध्ये वाचलं होतं. पण बहुसंख्येने हिंदू असणाऱ्या भारतामध्ये मोदी रूपी मोहम्मद गजनी आणि त्यांचे सहकारी भारताचे श्रद्धास्थान असणारे राम मंदिर लुटत आहेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख नामदेव गिरी यांनी केले. मलकापूर येथे हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या रामरक्षा आरती आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. रामरक्षा आंदोलन हे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आदेश दिला की बाबा रामरक्षा आंदोलन करणं का गरजेचं आहे. तर प्रभू श्रीरामांचं अयोध्यामध्ये जे राम मंदिर बांधलं त्या राम मंदिराला या सर्वसामान्य जनतेनं एक रुपया गोळा करून लाखोचं धनादेश या ठिकाणी दिलेला आहेत. आणि आज मात्र त्या ठिकाणी भाजपचं केंद्रात शासन असताना किंवा या राज्यात शासन असताना एवढा मोठा घोटाळा त्या दानपेटीत करणारा धाडस होतं हे म्हणजे सगळ्यात वाईट आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की 1026 साली त्या ठिकाणचा गजनी म्हणून राजा होता, त्यानं सोमनाथ मंदिर लुटलं आणि आता ह्यावेळीचे गजनी मोदी या ठिकाणी येऊन हे राम मंदिर लुटायचं काम करत आहेत. अशा गजनींना घरात पाठवल्याशिवाय या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सुटणार नाही आणि रामसुद्धा सुरक्षित मंदिरात राहणार नाहीत. म्हणून आज आम्ही मलकापूर या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये राम रक्षास्तोत्र आम्ही म्हटलं, कारण का आज देवसुद्धा ह्यांच्यापासून हे सुरक्षित नाहीत. जनता सुरक्षित आहेच, पण देवांनासुद्धा ह्यांनी सोडलेलं नाही. हे सर्वात वाईट आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणची महाआरती आणि रामस्तोत्र आम्ही या ठिकाणी घेतला, रामरक्षास्तोत्र घेतलेला आहे. यावेळी हनुमान मंदिरामध्ये शिवसैनिकांनी रामरक्षा आरती केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख बाबा पाटील, तालुका प्रमुख दत्ता पवार, तालुका प्रमुख योगेश कुलकर्णी, दिनकर लोहार, जयसिंग ठाकरे, नगरसेविका पल्लवी पवार, नगरसेविका नेहा बेर्डे, नगरसेविका सुरेखा गाडगे यांनी मनोगते व्यक्त केली.